हवामान विभागाने 7 राज्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे। महाराष्ट्राला आधीच अवकाळी पावसाने झोडपून काढलेलं असताना आता पुन्हा एकदा महाराष्ट्राला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उत्तर पश्चिम भारतामध्ये पुढील काही दिवस उष्णता कायम असणार आहे। उष्णतेपासून कोणालाही दिलासा मिळणार नाही। राजस्थानमधील गंगानगरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले, तर दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। या राज्यांमध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर एवढा प्रचंड राहण्याची शक्यता आहे। तर पूर्व भारतातील काही भागांमध्ये देखील पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पाऊस जास्त झाल्यास पूर परिस्थितीची शक्यता आहे। या सर्व पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर दुसरीकडे दिल्लीमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे, तसेच महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आधीच महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला असताना आता पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे। महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे। पावसानं चांगलं झोडपलंय। या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। फळबागांचं मोठं नुकसान झालंय, तर दुसरीकडे नागरिकांना उकाड्या